जय महाराष्ट्र मित्रांनो, आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी. उद्धव ठाकरेंनी दिले तातडीने आदेश. भाजपात झाला मोठा राडा. कोणत्याही बातमी मित्रांनो जाणून घेऊया. त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच राजकीय बातम्यांसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी मातोश्री येथे बोलवलेल्या पक्षातील आमदारांच्या बैठकीला एक आमदार अनुपस्थित होता, तर उर्वरित 19 विधानसभा आमदार आणि 5ही विधान परिषद सदस्य या बैठकीला हजर असल्याची माहिती आहे. ठाकरे सेनेचे परभणीचे आमदार राहुल पाटील हे उद्धव ठाकरेंनी बोलवलेल्या बैठकीला अनुपस्थित होते. कौटुंबिक कार्यक्रमामुळे आपण बैठकीला उपस्थित राहू शकत नाही असे त्यांनी या पक्षाला कळवल्याचे समजते. गेल्या आठवड्यात विधान परिषदेचे सदस्य सचिन अहिर यांनी ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत पक्षप्रवेश केला होता आणि याच बाबतीत आता ठाकरे सेनेने मिशन सुरू केले आहे. ठाकरेंनी आपल्या आमदार आणि खासदारांवर बारीकीने लक्ष ठेवण्याचे ठरवले. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि सामान्य नागरिकांना बळी गेला आहे. या संदर्भातील प्रश्न विधिमंडळात अत्यंत आक्रमकपणे आणि कार्यपद्धतशीरपणे मांडावे अशा सूचना ठाकरे यांनी आमदारांना दिल्या. अलीकडे मात्र भारतीय जनता पक्षातील अंतर्गत मतभेद चांगलेच चव्हाट्यावर आले असून शहर जिल्हा भाजप अध्यक्ष कोण असा प्रश्न कार्यकर्त्यांसह राजकीय वर्तुळात उपस्थित झाला. डॉक्टर नितीन धांडे यांना हटवून नितीन गुडगे यांची नियुक्ती करण्यात आली असतानाच या नियुक्तीला 24 तासात स्थगिती देण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष पातळीवर हा निर्णय स्पष्ट झालेला नसल्याने दोन्ही नितीनचे भविष्य अंधारात लटकले आहे. दरम्यान झालेल्या महापालिका व विधान परिषद निवडणुकीनंतर करण्यात आलेल्या फेरबदलात डॉक्टर नितीन धांडे आणि रविराज देशमुख यांना हटविण्यात आले. त्यांच्या जागी नितीन गुडगे यांची शहर जिल्हाध्यक्ष तर आमदार प्रताप अडसर यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीचा हा आनंद गुडगे यांच्यासाठी फार काळ टिकला नाही आणि हा भाजपचा तू मे असा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. मित्रांनो, येत्या निवडणुकीत ठाकरे आपल्याकडे सगळे आमदार वळवू शकेल का? विजय नक्की कोणाचा होईल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.